हॅलो हॅलो, आवाज येतोय? येतोय काय? आहे ना? करूया सुरुवात. दादा नो एवढा गोड करशील ना, कारण काय झालंय, 2-4 वाऱ्या झाले, जरासा आवाजावर फरक आहे बघा. वारीला सुरुवात करणार तत्पूर्वी बोला गणपती बाप्पा. प्रत्येकाच्या मनामध्ये आणि या सृष्टीच्या कणाकणामध्ये असं विघ्नहर्ता बाप्पा बसलेला आहे. आज श्री संतोष आगरे माऊली, तुम्ही खरोखर बाप्पाची सेवा करण्याची ही संधी दिलेली आहे. या संधीचं सोनं करणार आणि या माझ्या लाडक्या गणाचं भाद्रपद शुद्ध चतुर्थीला आगमन झालं आणि या आगरे कुटुंबानं त्या बाप्पाची मनोभावे सेवा केलेली आहे आणि हा शक्ती दुराचा सामना आपल्या सर्वांसाठी आयोजित केलेला आहे. म्हणून काय म्हणतोय बघा, तुमची जी काय मनोभावे सेवा केलेली आहे आणि या ठिकाणी हा शक्ती दुराचा सामना आयोजित केलेला आहे, तर ह्या कुटुंबाला भरभरून सुख दे आणि या माझ्या शक्ती दुरावर कोणाची वाकडी नजर असेल त्याचं वाटोलं कर आणि कोणाचा जो अखेरीस हवाला असेल तो तुझ्या पायाखाली गाड आणि जसा शक्तिवाल्यांचा कार्यक्रम झालाय तसा माझा कार्यक्रम करे महाराजा. बघा कार्यक्रमाला सुरुवात करूया.
सगळी लोक अगदी या शक्तिधुराची दर्दी आहेत है ना। लोक सगळी या शक्तिधुराची दर्दी आहेत आणि या गर्दी लोकांच्या समोर सांगतो की याची मला सर्दी होणार नाही याची ग्वाही देतो आणि कार्यक्रमाची सुरुवात करतो। बघा काय म्हणतो जीवराग
लाभ ध्यास हो तुझा गहिवर नाश्वस तू जीव लागला लाभ ध्यास हो तुझा गहिवर नाश्वस तू शब्द फुलूनी हे येते सुर मधुर हे होते काव्य गीत सुमने रसिका ही तुझ्या चरणी तुमच्यासाठी भरलेली करू रीत ही मनोरंजनास गुंफले विभाव हे निर्मळ रसिका तुला वंदितो आज हारणा आशीष द्याहू मला रसिका तुला वंदितो आज हारणा आशीष द्याहू मला आई महालक्ष्मी माता माझं ग्रामदैवत श्री देवलक्ष्मी परिणास आणि या लांजा गावचं ग्रामदैवत या सर्वांच्या चरणी वंदन करून रसिका मुंबईमध्ये बदलापूर सारख्या ठिकाणी माझ्या 3 वर्षाच्या चिमुकल्या लेकरांवरती जो लैंगिक शोषणाचा प्रकार झाला म्हणून काय म्हणतो या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असा एक राजा होऊन गेला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असा एक राजा होऊन गेला सरस्वतीच्या साडीलाच नव्हे तर या स्वराज्यातल्या गवताच्या काडीला सुद्धा कोणाची हात लावायची हिंमत नव्हती असा माझा स्वराज्य संस्थापक लाडका छत्रपती शिवाजी महाराज वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती नात ही जात मराठ्यांची असे धर्मवीर धर्मरक्षक राजे संभाजी महाराज राजे तुम्हाला ही शाहिरी मानाचा मुद्रा हे स्वराज्याचं देखणं स्वप्न तिच्या उदरात जन्माला आलं या स्वराज्याचं देखणं स्वप्न ज्या मातेच्या उदरात जन्माला आलं ती माझी राजमाता आई जिजाऊ राजमाता तुमच्या चरणी त्या छोट्या शाहिराचा मानाचा मुद्रा शिक्षणाचे जनक ज्यांनी खरोखरच आपल्याला साक्षरतेकडे नेलं असे महात्मा ज्योतिबा फुले आई सावित्रीबाई फुले संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि लोकशाहीर दत्ताजी कराटे कोकण कलारत्न पुरस्कार प्राप्त शाहीर दत्ताजी कराटे निर्मित ही माझी श्री साई सखा नृत्य कला पथक मुक्काम पाचगड पोस्ट पाणी तालुका जिल्हा रत्नागिरी पुरेवाली शाहीर श्री सुशांत कराटे आणि मंडळींचा जमलेला माझ्या तमाम कलाप्रेमी रसिकांना शाहिरी मानाचा मुद्रा शाहिरी मानाचा मुद्रा शाहिरी मानाचा मुद्रा या ठिकाणी खास आवर्जून सांगावं असं वाटतं आजच्या कार्यक्रमासाठी खरोखर खूप लोकांचं योगदान आहे कारण काल रात्री माझा भूगावामध्ये कार्यक्रम होता आणि मला वाटतं 11 वाजता फोन आला दादांचा आमचे संतोष दादा आहेत आणि हा कार्यक्रम रात्री 11 वाजता फिक्स झाला आणि खरोखर सांगतो की खूप दिवस इच्छा होती की लांजा तालुक्यामध्ये माझ्या या कलगीधुऱ्याच्या मंडळामध्ये कार्यक्रम करावा आणि कार्यक्रम कसा असतो तो या शक्तीधुऱ्यात दाखवून द्यावा आणि या माझ्या कार्यक्रमासाठी खूप मान्यवर मंडळी उपस्थित आहेत यामध्ये खरोखर गोड गळ्याचा शाहीर माझा मित्र राजेश दादा गुरव त्याचप्रमाणे शक्ती वाले शाहीर आमचे मित्र खरोखर त्यांच्या बरोबर खूप कार्यक्रम झालेले आहेत असे प्रवीण दादा तांबे त्यांना कोण प्रवीण नावाने ओळखत नाही बलराम तांबे दादा तुम्हाला ही शाहिरी मानाचा मुद्रा आमचे गुरुबंधू रुपेश दादा रेवाळे अर्जुन कालकर बुवा त्याचप्रमाणे आमच्या मंडळामध्ये एक महान हस्ती आहेत ज्यांनी हा शक्तीधुरा टिकवून ठेवला खरोखरच या सर्वांचं नितांत प्रेम या शाहिरावरती आहे आणि तुम्हाला सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो त्याचप्रमाणे संदीप सावंत माऊली आलेले आहेत जितेंद्र झिमान आमचे कलगीधुरा उन्नती मंडळ लांजा यांचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पालकर आलेले आहेत त्याचप्रमाणे माझं संपूर्ण कलगीधुरा उन्नती समाज मंडळ लांजा सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि या ठिकाणी आमचे मित्र संतोष दादा बोधे सुंदर साऊंडवाले तुम्हाला दादा शाहिरी मानाचा मुद्रा त्याचप्रमाणे पिंड्या दादा आलेले पिंड्या होरांबे तुम्हाला दादा शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि शब्दाचा पक्का असा असतो ज्याचा वादा शब्दाचा पक्का असतो असा ज्याचा वादा आणि हा आमचा आलेला आहे डावा दादा तुम्हालाही या छोट्याशा कलाकाराचा मानाचा मुद्रा करतो आणि वारीला सुरुवात करतो काय या ठिकाणी माझा खूप मित्र परिवार आलेला आहे या गर्दीमध्ये म्हणून काय म्हणतो आहे बघा मैत्री एक सोपी व्याख्या आहे मैत्री एक सोपी व्याख्या आहे रोज आठवण यावी असं काही नाही है ना रोज आठवण यावी असं काही नाही रोज भेट व्हावी असं सुद्धा काही नाही एवढेच कशाला रोज बोलणं व्हावं असंही नाही पण मी तुला विसरणार नाही ही माझी खात्री मी तुला विसरणार नाही ही माझी खात्री आणि तुला याची जाणीव असणं याचंच नाव मैत्री सर्व माझ्या मित्र मैत्रिणींना या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचा मानाचा मुद्रा करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सगळ्यांना मानाचा मुद्रा झालेला आहे राहिला आमचा बुवा त्यांचा खरोखर या शक्तीधुरामध्ये खूप मोठा आहे हा बुवांचा लय मोठा आहे अगदी खेड पासून मुंबई पासून बुवा फिरतात आमचे राजेश दादा निकम बुवा तुम्हालाही या आजाड बामराचा शाहिरी मानाचा मुद्रा आणि तुमचे गुरुवर्य
साहेब विजयजी निकम साहेब त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि माझ्या पहिल्या फेरीला सुरुवात करतो। जय हिंद जय महाराष्ट्र। सुखाची चाहूलही तुमच्या चरणाशी आहे, सुखाची चाहूलही तुमच्या चरणाशी आहे, तुमच्या प्रेमापोटी आज मी उभा यारणात सदैव राहो तुमची साथ मला, सदैव राहो तुमची साथ मला, हीच या मनाची आस आहे, कारण तुमची जागा हृदयात माझ्या खास चरणी विनंती ठेवतो आहे बघा। जोडून दोन्ही हात कलाकाराची जात, ह्या रसिकांनी प्रेम माया जीवाला जीवाला बनी, अहो बाप माझा माय माऊली ह्या रसिकात पाहिली, बाप माझा माय माऊली ह्या रसिकात पाहिली। माय माऊली रसिकात पाहिली, माय माझा माय माऊली रसिकात पाहिली, माझा माझा माय माऊली रसिकात पाहिली। लाभले पुण्य मला सेवा ही घडावी,
अशीच कृपा तुमची सदैव धरावी तुमच्या चरणी सदा कायही सुधावी तुमच्या चरणी सदा कायही सुधावी तुम्ही दया पामराला वाट दाखवावी तुमच्याच बाहिरामी तुमच्याच बाहिरामी तुमच्याच बाहिरामी तुमच्याच बाहिरामी सदा माझ्या पाठीमागे उभी राहिली सदा माझ्या पाठीमागे उभी राहिली बाप माझा माय माऊली रसिकात पाहिली बाप माझा माय माऊली रसिकात पाहिली बाप माझा माय माऊली रसिकात लक्ष ठेवा दादा तूच माझी माय माऊली रसिकात पाहिली तूच माझी माय माऊली रसिकात पाहिली बाप माझा माय माऊली रसिकात पाहिली बाप माझा माय माऊली रसिकात पाहिली दोन्ही दोन्ही हात कलाकाराची जात दोन्ही दोन्ही हात कलाकाराची जात रसिकानी प्रेम माया जीवा लावली रसिकानी प्रेम माया जीवा लावली तूच माझा हा तूच माझी माय माऊली रसिकात पाहिली तूच माझी माय माऊली रसिकात पाहिली बाप माझा माय माऊली रसिकात पाहिली गोविंद ठाकुर लोकशाही दत्ताची घराटे अखंड हरदास बळीचा बोला गणपती बाप्पा
गळ्याचे शाहीर आहेत. दादांकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. विशाल लिंग असा तुम्हाला एक नाही दोन नाही चांगले 4-5 सुपला शॉट देऊन जाणार बुवा या ठिकाणी. बघा बुवांचं गाव खेड आहे ना बुवा, गाव तुमचं खेड. तुम्हाला जे रांजावाला नाही लावला ना वेळ तर नाव सांगणार नाही बुवा. हा शेला कोणाचा आहे तुम्हाला माहित नाही. त्याला तुम्हाला वाटलं मोठे मोठे बाळ्या माणशी हा स्वतः किलो आहे. जसा जसा कापलला माझा आवाज तसा बरोबर बाहेर येईल बुवा. हा या ठिकाणी बुवा सुंदर असा माझ्या गणाचा विषय आहे तुमच्या समोर सादर करतोय. बघा लक्ष असू दे. मायेचा पदर दूर धरला डोक्यावर माझ्या या गरिबांचा वादी तू आलास खरा राजा. आसमंत दरवळला आहे कीर्तीचा तुझा गाजा वाजा. मन मंदिरी पूजले तुला लाडक्या गणराजा. या ठिकाणी बुवा म्हणालेली आहे बळाचं आहे पण मानाचं आहे. बरोबर ना आहेत ना म्हणाले की नाही बुवा आहेच. बळाचं पण आहे मानाचं पण आहे बुवा. कारण त्या भगवंताची कीर्ती एवढी अपार आहे म्हणून काय म्हणतो आहे बघा सुंदर अशी चाल आहे. छोड़ के न जाओ पिया मैंने तुझको ये दिल दे दिया. ओ पिया ओ पिया ओ पिया ओ पिया मैंने तुझको ये दिल दे दिया. स्वीकारावी माझी वंदना शिवगौरीचा नंदना. स्वीकारावी माझी वंदना शिवगौरीचा नंदना. या विनाच सभा रंगणा या विनाच सभा रंगणा. हे गणा हे गणा हे गणा हे गणा पूर्ण करशील माझी कामना. 1 2 3 start. स्वीकारावी माझी वंदना शिवगौरीचा नंदना. या विनाच सभा रंगणा या विनाच सभा रंगणा. श्री गणा श्री गणा हे गणा हे गणा पूर्ण करशील का माझी कामना. पूर्ण करशील का माझी कामना.
जास्त तुम्हाला बोलणार नव्हतो, पण तुम्ही काय केलं, माझ्या कानात मुतण्याचा प्रयत्न केलेला आहे बुवा तुम्ही. कारण या ठिकाणी आलेला पारितोषिक आलेला आहे बघा. आर्या दुर्गा ट्रॅव्हल्सचे मॅनेजर निखिल पिलके व पिलके परिवार यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. काहीतरी त्यांची टीप आहे दादा, खरोखर दिसत नाही. पुन्हा एकदा येऊन सांगा. 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळ आभारी आहोत. वा सुरुवातीलाच म्हणून गेलेत माझ्या माय माऊल्या खरोखर बसले आहेत. आजचा कार्यक्रम अगदी माझा पडला तरी मला काय फरक नाही बुवा. कारण गावात आहे, पंचक्रोशीत आहे, आडवा तिडवा काय बोलणार नाही जास्त. आणि उद्या एक बारी आहे बुवा, उद्या एक बारी आहे पाली. अशी बारी आहे की तुम्ही आलो ना तर खरोखर तुम्हाला जा वाटेल की माझ्या बरोबर केलेला नाच आणि बुवानी पालीत केलेला नाच, त्या जमीन आसमानाचा फरक आहे बुवा. तुम्हाला सांगतो, बुवा म्हणाला बारी खदवा आणि बारी फोदवा आहे ना. बुवा म्हणाला ना मेलो काय फोदवा घरात फोदवा बुवा आहे ना. इकडे कशा, इकडे ही पवित्र रंगभूमी आहे बुवा. या आदिमाया पार्वती आणि भगवान शिवाचा जो जागर आहे त्याच्यात जे खदवानी नको तर कसं ना बुवा. चांगला आवाज दिलाय देवाला, चांगलं गाण्याचा प्रयत्न करा. हो विजय माऊली, तुमच्या ते शेवण्याला जरा शिकवा. बच्चा है हा, बरोबर टिचकी मारली ना बरोबर जागा होईल. बच्चा बिच्चा काय नाही, माझ्या गुलाबाच्या फुला. त्या ठिकाणी बुवा खूप गवळणीमध्ये बोलून गेला तुम्ही की हो गराटे बुवा, हो गराटे बुवा. कशा काय करता हो हा, रात्री जाबड शिवू द्या. बघा श्रीकृष्णाबद्दल बुवा बोलून गेलेला आहे की माताचा लबाड होता, हरामखोर होता. हा नंदाचा हरी हरामखोर बुवा. ज्या भगवान श्रीकृष्णानं संपूर्ण महाभारत घडवलं बुवा, हा तो जर हरामखोर असता तर 16 सहस्र ज्याला असून नारी तरी तो बाळ ब्रह्मचारी राहिला असता काय. हा तुम्हाला मेलो इथे कुठे बाहेर एखादी भेटली ना, हा तो कोपऱ्या खताच्या शिवतीकडे मेलो. अरे तुमचं कसं झालंय थोडक्यात तुम्हाला सांगतो बघा. तुमचा कार्यक्रम काय डम डमाक डम असं काहीतरी म्हणत होतं बुवा. तुमचा डब टपाटप बुवा कार्यक्रम करणार. फक्त कसा सुपला शॉट आपल्या एरियात आला पाहिजे कार्यक्रम करायला बुवा.
व्हाल मग बरोबर तुमचा कार्यक्रम करतो बघा। या ठिकाणी बुवा खरोखर सुंदर गवळणीचा विषय दिला। काय म्हणाले बुवा, एकदा म्हणतो पोरा फिरव आणि मग बुवाच्या गवळणीची कटिंग देतो। मोकलवास आई तुझी जगमाना याद भरते मोकलवासी आई तुझी जगमाना याद भरते वाटाण्याचा काय म्हणतो वाटाण्याचा फुलदाना बावा उडू नको ठरदाना वाटाण्याचा फुलदाना बावा उडू नको। कारण बुवा म्हणाले घराडे बुवा अंगात जाडजूड आहेत। काय म्हणतात खरडवा म्हणतात तुमची खरडवा बुवा कालच खरडवलेली आहे। केसांची दाढी कालच खरडवलेली आहे बुवा आणि बुवा म्हणतात लय जाडजूड आहे। गेलो तुमची हाडाची गाडाने बोचाचा तंतू न झालेला आहे, त्याला मी काय करू? तुमच्या तरी पाखराच्या प्रेमात झुरलं असिव आहे ना, पाखराच्या प्रेमात झुरलं असिव, त्याच्यात थोडस मुरलं असिव। वा वारी तुम्हाला कशी करायची तशी करा। खरोखर सांगतो मला खरोखर अशी वारी करायची नव्हती, पण तुमचं बघत ना तर काय तुम्ही म्हणता अरे प्रधानजी हा सांगतो अरे काय वारी करा नमान काय करता हो? तुझ्या अंगात सामर्थ्य असेल तर भिडाव समशील समशील। वा लय येणार आहे मी खरोखर सांगतो तुम्हाला। लोकांना विचारा भल्या भल्यांना खांब फोडलाय कारण माझ्या गुरुची देण आहे बुवांची गवळण बघा। गुर घेऊन बघा गुराकी कुंजवनात तो जायचा, गुर घेऊन बघा गुराकी कुंजवनात तो जायचा, तवा चोरून हा किसना तवा चोरून हा किसना यांच्या तोंडात हागायचा। गेलो बुवा दूध पिऊन म्हणतात हा गायचा। बरोबर सुंदर मंडळी आहेत। बुवा कुंजवनात कानात ती बासरी वाजवायचा बासरी या बरोबर ना। कृष्णान म्हटलेले एकतरी याने सांगावं मेलो आणि म्हणतात काय वडाची काहीतरी आंब्याला आणि आंब्याची फणसाला दुसरा डायलॉग माझी बुवा कुंजवनामध्ये श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण कधी गाणं म्हणाला हा ग्रंथ आणा आणि मला दाखवा। मेलो शास्त्राद्वारे करा। कारण काय तुम्हाला चार पोरी दिसल्या की नुसतं तुमचं झापूक झुपूक झापूक झुपूक बघा बुवा तुम्हाला कटिंग कशी देतोय तुमच्या शब्दात। कारण मी काय गवळण तुम्ही गाणार नाही कारण लोकांना माहिती आहे बघत जाऊ ना गणपतीत पाचवा आहे। लोक बघतात त्याला भूला झाला पोटात झाला बुवा लोक बघतात पंचक्रोशीचाच कार्यक्रम आहे उद्या पालीच आहे तेव्हा पण बघतील बघा। माझा कान्हा नंद मुरारी नाही ग हा गायचा,
तुझ्या गाडीत घालायचा तुझ्या हमीत घालायचा हात नाही तू खायला बघा विषय जमतोय काय मेलो तुम्ही तेवढं काय शाना तुमची अशी किटला उडवी ना आज बघा आता माझी गवळण देतो बुवांना बुवा अतिशय सुंदर अशी गवळण आहे कारण नाही झोपवणार बुवा तुमची साप आज लाल करून सोडणार बघा अगदी सोपा आणि साधा विषय देते बुवा तुम्ही सांगितलं माझ्या गवळणीची कटिंग द्या तुम्हाला दिली आता माझ्या गवळणीची कटिंग मला शास्त्रात द्या कारण मी शिवाला श्रेष्ठ करणारा माणूस आहे बुवा आणि गवळणीत काय करतोय माझा नंद राजा जेव्हा भगवान श्रीकृष्ण डोहामध्ये त्या यमुनेच्या डोहामध्ये उडी टाकतो आणि खूप वेळ झाला माझा कृष्ण काय येईना तेव्हा पेंड्यात सुद्धा मा गोकुळात जाऊन सांगतात की हा काना यमुनेच्या डोहात बुडाला तेव्हा या कृष्णाचे माझ्या वडील म्हणजे नंद राजा येऊन यमुनेला विचारतायत की हे यमुने माय हा माझा कान्हा जो त्या डोहात बुडालाय तो कधी बाहेर येईल आणि तो कशासाठी बुडालाय बुवा याला म्हणतात शक्तिपुरा कारण मी माझी बाजू मांडतोय बुवा तुऱ्याची तुम्ही बाईने सांगा मला त्या यमुनेने सांगायचंय आहे ना बरोबर आहे ना त्या यमुनेनं तुझ्या बाईने सांग मला की माझा कानाच्या डोहात का गेलाय तेव्हा मी तुला मानेन की तू खराब व्हायस प्रेमानं खेळलो मी दही हंडीचा खेळ कुंजवनात घातला सवंगड्याचा मेळ लाडी गोडीत येऊ नको करू नको माझ्याशी चाळ नाहीतर आज या चार चौघात तुझी करीन आज या चार चौघात करीन तुझी विराल माझ्या मायेला जाऊन तुम्ही सांगता ग साडी आमच्या दया दुधाची हा करतो नासाडी माझ्या मायेला जाऊन तुम्ही सांगता ग साडी माझ्या दया दुधाची हा करतो नासाडी नावान माझा नका फोडू ग धोनी मग नावान माझ्या त्या कुंजवनात नका फोडू ग धोनी नाहीतर घरात येऊन तुमच्या मी फोडी गाडी येऊन तुमच्या फोडी हाडी बघा सुंदर असा विषय तुम जो नाते तो आगे न जाते तो अच्छा तुम हंसते हंसते जाना हमको दीवाना कर गए काग यमुने निर्दयी बाळ कुठे माझा सांग ना यावे काग यमुने निर्दयी बाळ कुठे माझा सांग ना यावे कुठे दिसे ना हा गिरिधारी हो कान्हासाठी रडते त्याची आई कुठे दिसे ना हा गिरिधारी हो कान्हासाठी रडते त्याची आई
त्याची पाहते गोकुळ नगर वाट त्याची पाहते गोकुळ नगरी व्याकुळ झाली ऐकण्याही मुरली व्याकुळ झाली ऐकण्याही मुरली होईल रातही करणार साठी रडते त्याची आई होईल रातही करणार साठी रडते त्याची आई साठी रडते त्याची आई साठी रडते त्याची आई साठी रडते त्याची आई यमुने निर्दयी कुठे माझा सांग याच वेळी कुठे नावी साठी रडते त्याची आई कुठे दिसे नावी साठी रडते त्याची आई साठी रडते त्याची आई तुम्ही जो मला प्रश्न दिलेला आहे त्याचप्रमाणे मीही या नाण्यात तुम्हाला प्रश्न देणार आहे. बघा माझा विषय कसा आहे या ठिकाणी तत्पूर्वी सांगतो बुवा तुमच्या विषयाला सुद्धा थोडासा आशय देणार, कारण आज तुम्ही खूप बोलून गेलेले आहेत आणि खरोखर तुम्हाला सांगतो की माझे वडील श्री दत्ताजी गराटे त्यांच्या पाठीमागं हा मी शक्तिधुरा चालवते बुवा. आज त्यांची उणीव या कार्यक्रमात मला एवढी जाणवते, जेव्हा तुमच्या मागं ही दोन मोठी व्यक्ती नसतील तेव्हा तुम्हाला समजेल. आणि विजय माऊली दौलत माऊली तुम्हाला विनंती आहे या पोराला जरा सावरा, कारण कुठेतरी हा फटकं खाऊन येणार याच्यात काय वाद नाही बुवा. कारण तुमची जी काही चालाकी आहे ना चालाकी हा त्याच्यात बुवा तुम्ही सगळं मातीमोल केलेलं आहोत. एकदा पोरा फिरव आणि बघा वाणी कशी करतात. मला वाटतं तुमच्यावर ही दुसरी वेळ आहे हा विषय देण्याची. बघा विषय काय आहे, सर्व माझ्या रसिक माय बापांसाठी श्री कार्तिक स्वामींनी पृथ्वी प्रदक्षिणा केली त्याप्रमाणे दुसरी पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली, ती किती वेळा केली, प्रदक्षिणा करण्यासाठी त्याला किती वर्ष केली व पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना किती ठिकाणी थांबावे लागले व त्याचे पृथ्वी प्रदक्षिणा करण्यामागचे उद्दिष्ट काय बुवा एवढंच सांगा. आणि ही बाहेर ज्या ग्रंथाद्वारे विषय दिलेला आहे त्या ग्रंथाद्वारे जर उत्तर आलं तर नक्की पटवून घेणार बुवा. आणि तुम्हाला सांगतो बुवानो जरा जाग्यावर या, थाऱ्यावर या, कारण तुमची अजून जवानी चढती आहे, बरोबर ना, तुमची जवानी चढती आहे बुवा. लोकांना काहीतरी चांगलं द्यायला शिका. तुमच्यावरती लोकांचं खरोखर मनापासून प्रेम आहे बुवा, कारण सुंदर असा आवाज या ठिकाणी आज तुम्ही तर खरोखर मला वाटतं माझ्या मुंबईच्या वारीपेक्षा बुवा तुम्ही आज जबरदस्त आवाज लावलेला आहे बुवा. हा तुम्हाला खरोखर ही सरस्वती तुमच्या गळ्यामध्ये वास करते बुवा, त्याचा उपयोग करून घ्या, चांगल्या लोकांना द्या. बघा
फक्त प्रश्नपद देतो आणि वारी संपवतो बघा. तुमच्या कानात नुसतीच गेले या हवा. ओ बुवा, तुमच्या कानात नुसतीच गेले या हवा. तुम्ही काय उडवणार आज माझा धुवा. तुम्ही नुसतेच फोटोगिरी करणार बुवा. माझ्याशी भिडण्याआधी अरणार. तुमच्या त्या दोन गुरूंचे पाय धुवा. या ठिकाणी बुवा लढवा कवित्व आणि करा होवार. थंडीच्या आधीच कशा तुम्ही झालं वगार. आज तुम्हाला देणार मी या शास्त्राचा मान. कारण तुमच्यासाठी घेऊन आलोय मी खचणीचा मान. म्हणून सुंदर चालत अग सामाल घसरल पाय ग आणि वै तुझं धोक्याचं हाय ग. ऐकून घे शैला लग्नाच्या पहिला बोटाला चालायचं नाही ग. माझा विषय जुनाच हाय र. कसं तुम्हाला कळत नाही र. सामना खेळूया झगडून बघा जरा उघडून. सामना खेळूया झगडून बघा जरा उघडून. आतमध्ये गेलाय काय रे. म्हणजे बुवा माझ्या त्या प्रश्नाची परत आहे ती बघा उघडून. तो विषय माझा हात जातोय काय डोक्यात. नाही तर म्हणशील आतमध्ये गेले काय आणि काय काय येऊन बोलशील. बघा तुम्हाला खरोखर सांगतो. तुम्हाला आज मला खरोखर ह्याला अंजात आहे म्हणून मला बोलायचं नव्हतं. पण तुम्ही बोलायला गेलो बुवा. तुम्ही दुसरी बारी कशी पण करा. आडवी करा तिडवी करा सरळ करा. तुम्हाला असा देणार ना बघा. माझा विषय जुनाच हाय तुम्हाला कळत नाही. माझा विषय जुनाच हाय तुम्हाला कळत नाही. खेळूया झगडून बघा जरा उघडून. आतमध्ये जाईल काय. खेळूया झगडून बघा जरा उघडून. आतमध्ये जाईल काय.
रजा घेतो आणि बुवा तुम्हाला प्रेमाचा सल्ला देतो या ठिकाणी बघा. अक्षय वैभव आणि यश पाले यांच्याकडून 121 रुपयाचा पारितोषिक आलेला. नाहीतर कधीतरी असं होतं दिवशी की तुम्हाला तुमचा दोन बापूस आहेत ना तर पण कधी माझा उपयोगाला पडायचं नाही बुवा. हा माझा प्रेमाचा सल्ला आहे. या ठिकाणी माझ्या पहिल्या बारीची रजा घेतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. हरी